ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा। विधान परिषदेच्या उपाध्यक्ष नीलम गोरे यांनी संविधानिक पदावर असताना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाचा वापर असंविधानिक कामासाठी करत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर नुकतेच बिनबुडाचे निराधार आरोप केले। या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ शिवसेना उपनेत्या अस्मिता गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली व युवा सेना सहसचिव पूजा खंदारे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सोलापूर जिल्हा महिला आघाडीच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले। यावेळी लोकसभा क्षेत्र संघटिका शशिकला शिवडशेट्टी, शहर संघटिका जोहरा रंगरेज, उपशहर संघटिका मीना सुरवसे, गीता मदन, पूजा धोत्रे आदी प्रमुख महिला पदाधिकारी उपस्थित होते। उद्धव साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आदित्य साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अरे आवाज कुणाचा? शिवसेना महिला आघाडीचा विजय असो। उद्धव साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। माफी मागा, माफी मागा, नीलम गोरे माफी मागा, माफी मागा, माफी मागा, नीलम गोरे माफी मागा। अरे नीलम गोरेंचं करायचं काय? खाली मुंडीवर पाय। नीलम गोरेंचं करायचं काय? खाली मुंडीवर पाय। माफी मागा, माफी मागा, नीलम गोरे माफी मागा। काल नीलम गोरे यांनी साहित्य संमेलनासारख्या एका पवित्र व्यासपीठावरून उद्धव साहेबांवर जे खोटे आणि निराधार आरोप केले, पहिल्यांदा त्याचं मी शिवसेनेची उपनेता म्हणून त्या आरोपांचं सगळ्या पूर्ण खंडन करते आणि ते आरोप धादांत खोटे आहेत। ते आरोप करताना त्यांनी आज विचार करायला हवा होता की ज्या उद्धव साहेबांनी 4 वेळेला आमदारकी दिली, त्या एकदा उपसभापती केलं, आजपर्यंत शिवसेनेतल्या एकाही महिलेला एवढी पदं मिळाली नाही तेवढी पदं उद्धव साहेबांनी नीलम गोरेंना दिली। आणि तरी सुद्धा खाल्ल्या मिठाला न जागता नीलम गोरे ताई तुम्ही जे आरोप केलेत, जे उद्धव साहेबांवर खोटे आरोप केले, दादांचे खोटे आरोप केले आणि तुम्ही सांगितलं की मर्सिडीज दिल्यावर आम्हाला पद दिलं जातं शिवसेनेमध्ये। आज मी तुम्हाला सांगते, आज मी शिवसेनेमध्ये 2 वेळा नगरसेविका झाले, मंड्या उद्यान समितीची सभापती झाले, त्याचबरोबर नियोजन समितीची सदस्य झाले, त्याचबरोबर आज मी शिवसेनेमध्ये स्थापत्य समितीची उपसभापती झाले, 4 वेळा गटनेता झाले, स्टँडिंग कमिटीची सदस्य झाले, स्टँडिंग कमिटी विरोधी पक्षनेता झाले। ही एवढी सगळी पदं घेताना उद्धव साहेबांना चहाचा कप सुद्धा आम्ही कधी दिलेला नाहीये। उद्धव साहेबांना 1 रुपयाचा सुद्धा आम्ही कधी कोणी दिलेला नाहीये। आणि तुम्ही जे दादांचा आरोप करताय, उलट उद्धव साहेबांनी आज सगळ्या महिला आघाडीला उद्धव साहेबांनी रश्मी वहिनीने अतिशय आई वडिलांच्या प्रेमाने आदरणीय मोठ्या साहेबांनंतर रश्मी वहिनीने आणि उद्धव साहेबांनी सर्व महिला आघाडीलाच नाही तर सर्व शिवसैनिकांना आई वडिलांच्या मायेने सांभाळलेलं आहे। आज आम्ही राखी पौर्णिमेला गेलो तर आम्हालाच त्यांनी साड्या दिलेल्या आहेत। आज ही जी साडी आहे ती रश्मी वहिनीनीच मला दिलेली आहे आणि हेही मी अभिमानाने सांगते। उलट मातोश्रीने आम्हाला खूप काही दिलेलं आहे, आम्ही मातोश्रीला काहीही दिलेलं नाहीये। आणि आज कुणी जी पदं दिलेली आहेत ती आमच्या कामावर, आमच्या कष्टावर, आमच्या पक्षाने आमच्या प्रामाणिकपणावर आम्हाला दिलेली आहेत। आणि जे तुम्ही दादांचं खोटं बोलताय, नीलमताई एकदा तरी तुम्ही खाल्ल्या मिठाला जागा आणि एकदा एक वेळा तरी तुम्ही खाल्ल्या मिठाला जागा शिवसेनेमध्ये आणि उद्धव साहेबांची लगेच माफी मागा। उद्धव साहेबांचीच नाही तर त्याचबरोबर आदित्य साहेबांची, मातोश्रीची, रश्मी वहिनींची, सगळ्यांची तुम्ही माफी मागा। कारण मातोश्रीनी तुम्हाला खूप काही दिलेलं आहे, त्या सगळ्याचा तुम्ही विचार करा। आणि आजपर्यंत नीलमताई तुम्ही जाताना आम्हाला सांगितलंच की महिलांसाठी परिणामकारकपणे काम करता यावं आणि त्याचबरोबर सत्तेशिवाय परिणामकारकपणे काम करता येत नाही, या उदात्ततेतून तुम्ही गेला होतात। तर आता या सत्तेचा दुरुपयोग इथं होताना दिसतोय। महाराष्ट्रातली शांतता सुव्यवस्था पूर्ण नष्ट झालेली आहे। महाराष्ट्रामध्ये दररोज 70 मुली गायब होत आहेत, त्याचा तुम्ही काय, त्यावर तुम्ही बोला, त्यावर तुम्ही बोलत नाहीये। महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना न्याय देतो म्हटला, शेतकऱ्यांना कर्जमाफी देतो म्हटला, त्या शेतकऱ्यांना आजपर्यंत कुठलीही कर्जमाफी झाली नाहीये, त्यावर तुम्ही बोलत नाहीये। त्या कर्जमाफीवर तुम्ही बोला, शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी करणार ते बोला। सोयाबीनला 7,000 भाव देतो म्हटला, सोयाबीन 3,000 वर आलेलं आहे। हमी भाव 6,000 देतो म्हटला, सोयाबीन 3,000 वर आलेलं आहे। त्या सोयाबीनच्या हमी भावावर बोला, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर बोला। महिला महाराष्ट्रातनं ज्या महिला आता गायब होत चाललेत त्या महिलांवर बोला। हे तुम्ही सगळं बोलत नाहीये आणि तुम्ही उद्धव साहेबांवर खोटे आरोप करताय। यासाठी तुम्ही
जी तुम्ही पदं घेतली सत्तेतली त्या लोकांच्या कल्याणासाठी घेतली, तर लोकांचं कल्याण करा. उद्धव साहेबांवर खोटे आरोप करू नका. आजपर्यंत महिला आघाडीने तुम्हाला खूप काही दिलेलं आहे उद्धव साहेबांनी, त्याची तरी जरा जाणीव ठेवा.